महाराज, मला माझ्या विठुरायावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. तो मार्ग दाखवणार आणि या संकटाशी लढण्याचं बळ पण देणार. तुम्ही शिकवलंय ना की इंदू, कितीही कठीण परिस्थिती आली तरी तू डगमगायचं नाही. विश्वास ठेवा महाराज, तुमची ही शिष्या अजिबात डगमगणार नाही आणि त्या श्रीकलेला आणि पोपटरावला आपल्या घरावर डाग लावू देणार नाही. कधीच नाही. त्या दोघांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळणार, नक्की मिळणार. आपला विठुराया सोबत आहे आपल्या. तुम्ही विश्वास ठेवा. त्यांनी जर आपल्यावर ही वेळ आणली आहे ना महाराज, तर तोच यातून मार्ग दाखवणार. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. विश्वासघातकी ज्या घरात राहिली त्याच घराची वाट लावली, त्याच घरातल्या लोकांना रस्त्यावरती आणले. हिनं किडे पडतील, सुख म्हणून लाभणार नाही आयुष्यामध्ये. नतद्रष्ट, सूड खाऊ कार्टी. सूड घ्यायचंय ना, घे. तुझ्या त्या बापाबरोबर लाईला येऊन मर. अनुमोदन आहे सासूबाई आमचं. विंजे सरकारांना धोकेबाजी कारस्थानी माहित नाही अशातला काही भाग नाहीच आहे. पण ह्या श्रीकलाने ना सगळी लेवलच पार केली. एकुलते एक जावयाला पण बाहेर काढलं. याला काय अर्थ आहे? निषेध करतो आम्ही याचा. तो पोपटराव, त्याला असा चौकात नेऊन जोड्याने हाणला पाहिजे चांगला. जावई बापू, वहिनी, तुम्ही जरा शांत व्हा. इतर लोकांविषयी वेडवाकड बोलून आपली मनं आपण कशाला कलुषित करून घ्यायची? या म्हणजे जो कोणी वाईट वागतो त्याचं तुम्हाला काहीच नाही. कसे आहोत तुम्ही? का अजूनही त्या पोळीचं पुळका येतोय तुम्हाला? नाहीये पुळका. श्रीकला दोषी आहे आणि श्रीकलामुळेच हे सगळं झालंय हे मान्य आहे मला. पण आपण सगळ्यांनीच तिच्यावर अंधा विश्वास ठेवला, त्यामुळे आपली पण चूक झालेलीच आहे. आम्ही नाही, तुम्ही विश्वास ठेवला. आणि तिनं काय केलं? तिनं केसानं गळा कापला. विंचवाची जात, तिला कितीही कुरवाळा, विंचू डसतोच आपल्याला. पोपटरावाची अवलाद यासलीच असणार. चहा घ्या, चहा. चला बरं, सगळ्यांनी थोडं थोडं खाऊन घ्या. चहा आणि वडापाव आणलाय. मला द्या ना. वा वा, हे बरं केलं. खा खा खा. धोकेबाजी कारस्थानी झाली आपल्या बरोबर. वाईटच झालं ना, पण मग भूक पण लागली ना. बरोबर आहे तुमचं. नाही काय, खाऊन घ्या, घ्या.
घ्या, जरा बरं वाटेल. रस्त्यावरती आणलं या नालायक कार्टीनं आपल्याला. भलं होईल त्या पप्पू शेठचं. त्याने त्याने मंदिरामध्ये आपली सोय तरी करून दिली. विठुराया पाठीशी आहेच आपल्या. मंदिरानं पोटात जागा दिली. मंदिराचा खूप मोठा आधार आहे आपल्याला. आधार कसला आधार? इंद्रायणी उर्फ इंदुबाई. पोपटराव, तुझी हिंमत कशी झाली इथं यायची? ओ, आमची पुरती हिम्मत पाहिली कुठे तुम्ही? नावानं मोठ्या बाई आणि कर्मानं खोट्या बाई. निघ आमच्या मंदिरातून. ए आनंदे, आम्ही बाहेर व्हायचो. तुम्हाला काय वाटतं तुम्ही इथे आरामशीर राहू शकतात? असं वाटतंय तुम्हाला? का नाही राहायचं? आ मंदिर काय तुझ्या बापाचं आहे का रे पोपट्या? ए आनंदे, मापात राहायचं, मापात. तुम्ही कशाला डोकं लावताय हो या 150 आण्याबाईशी? दीडशे आणि असेल, तिच्या घरची आहे. घरी घर उरलंच कुठे हिचं आणि हिच्या घरातल्या मंडळींचं. हे घर यांचं राहिलं नाही, मंदिर यांचं उरलं नाही. ओ बेंकू महाराज, सांगा तुमच्या वहिनीला. बघ नाही तर काय, इतकं सगळं झालं तरी यांची मिजाज काही जात नाही, नाही का बाबा? पोपटराव, तुम्ही हे जे काय करताय ना ते बरोबर करत नाहीये. हो का? बरं, मग मग म्हणजे थांबवाय सगळं. नाही थांबवलं तर? नाही थांबवलं तर काय करणार आहे? पोपटराव, हे कायद्याचं राज्य आहे हे लक्षात ठेवा. ए कायद्याची गोष्ट आम्हाला शिकवायची नाही. दिग्रसकरांचं घर आणि हे मंदिर ज्या जमिनीवर उभं आहे ना, ती जमीन आमच्या मालकीची आहे आणि ती ही कायदेशीर आणि रीतसर. ओ व्यंकू महाराज, मोठ्या बाई, तुमचं हे लातांबळ पिल्लावळ घ्या आणि इथनं बाहेर पडा. चला. पोपटराव, अति होतंय हा आता. हे अति तुम्ही करताय. ही जमीन आमची आहे आणि याचा सातबारा आमच्या नावावर आहे. पोपटराव, तुम्ही हे जे काय बोलताय ते खरंय हे आम्ही कशावरून मानायचं? अरे तसे पेपर आहे आमच्याकडे, लीगल डॉक्युमेंट. ओ पोपटराव, पेपर खोटे असतील तुमचे. आणि दिग्रसकरांवर अशी जबरदस्ती करायची नाही. हा, नाही चालणार अशी जबरदस्ती. आलं ना लक्षात? निघायचं सरळ. बिलकुल थांबायचं नाही का? पाहिलं का? गावकऱ्यांचं व्यंकू महाराजांवर किती प्रेम आहे, दिसलं का? आणि त्याने काय फरक पडतोय ग इंद्रायणी? अरे तुम्ही लोकांनी बदनामी केली आमची अख्ख्या गावभर.
फितवलंय लोकांना आमच्या विरुद्ध. फितवलं नाही, तुमच्या करणीमुळं हकललं तुम्हाला इथून. तुम्ही आजवर जी घाण केली ना ती माहितीये लोकांना. त्यामुळे ना हे सगळे गावकरी तुम्हाला चांगलेच ओळखून आहे बरं श्रीकला. शट अप. जास्त बोलायचं नाही हा. आता घरातून जसं एकेकाला बाहेर काढलंय ना तसं ह्या मंदिरातूनही बाहेर काढू. विठुरायाच्या मंदिरातून दिग्रसकरांना बाहेर काढणार तुम्ही? हो, काढणार. या रे, आणि ह्या सगळ्यांना बाहेर काढा. ए पिंट्या, काढ यांना बाहेर. यांना जर हात लावाल ना तर परिणाम वाईट होतील, सांगून ठेवायलो. चल. ए व्यंक्या, बऱ्या बोला ना. पोपटराव, आवाज खाली. व्यंकू महाराजांकडं बोट नाही दाखवायचं. ए पोपटराव, एक शब्द जरी जास्त बोलला ना तर बघतोच आम्ही. ए पोपटराव, पाहिलं ना श्रीकला, बघितलं ना तू? पोपटराव, दिग्रसकर मंदिरातून कुठेही जाणार नाही, आलं का लक्षात? जाणार नाही. ए व्यंक्या, आमचे ते गुंड हं? आणि तुझा तो जमाव. वा वा वा, आता चांगलंच दिसतंय तुझं एक डुप्लिकेट वागणं बर का. मग नाही तर काय. ते काय वाटतं तुम्हाला? हा, आमच्यावर दबाव टाकला तर आम्ही घाबरून जाऊ? ए पोरे, जास्त बोलायचं नाही, फडफड करायची नाही. चला चला, निघायचं. निघायचं सगळ्यांनी थोन. ए गपगुमान इथनं निघा, नाहीतर तुमच्यातलं एक पण स्वतःच्या पायावर इथनं जाणार नाही. निघा. ऐकलं ना श्रीकला, गावकरी पाय तोडण्याचं बोलतायत, आणि तसं जर झालं ना दोघांना खूप त्रास होईल. त्याच्यापेक्षा इथनं ए चुपचाप निघाल तरच वाचाल. देवतारी त्याला. ही म्हण माहित असेल ना श्रीकला तुला? हा, निघा आता. विठुराया, पाठी राखा. व्यंकू महाराज, तुम्हीच शिकवलंय ना
की विठुराया असताना काळजीचं ओझं व्हायचं नाही, रडायचं नाही, समोर आलेल्या परिस्थितीशी लढत राहायचं. सगळं मान्य आहे मला, पण या सगळ्यामध्ये चूक तर माझीच आहे. हिंदू मी श्रीकलावर आंधळा विश्वास ठेवायला नको होता. महाराज, हा विश्वास दाखवण्यासाठी असतो, राखण्यासाठी असतो. हे तिला कळलंच नाही अहो. म्हणून तिने तुमचा विश्वासघात केला. पोपटराव त्याच्या कर्मानं देशोधडीला लागलाय हे कळलंच नाही तिला. सुडाच्या आगीत स्वतःचा विवेक जाळला तिने. गोविंद महाराजांची पोती फेकली हो. कसला माज दाखवला. ती मातीत जाणार आणि सोबत बापाला पण घेऊन जाणार. पण आता त्यांची बाजू वर चढे हे विसरता येणार नाही बाळा. असे नका महाराज, पण मी त्या श्रीकलेला आणि पोपटरावला चांगलाच धडा शिकवणार आहे. ते ग्रसकरांना संपवायला निघालेत, ते विसरलेत. या घराचं रक्षण करायला त्याची रक्षण करती खंबीर आहे. इंदू, आपल्या गोपाळनी खरंच आत्महत्या केली असेल का ग? तुमचं मन काय सांगतंय महाराज? शक्यच नाही. माझा गोपाळ असा आत्महत्या करणारा, पळून जाणारा मुलगा नव्हताच. नव्हताच. मला त्याच्या मृत्यूचं कारण शोधायचंय हो. कशी शोधू, कुठून सुरुवात करू कळत नाहीये मला. मला विश्वास आहे की तू हे शोधून काढशील. नक्की शोधून काढशील. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. महाराज, थोडं बोलायचं होतं. बोला ना. म्हणजे कुठून सुरुवात करू, काय काय बोलू तेच कळत नाही महाराज. महाराज, तुम्हीच म्हणतात ना, करता करविता तोय, तोच आपल्याला बुद्धी देतो. आता असं समजा की आम्ही जे काही सांगणार आहे ना तुम्हाला, तो त्याचाच संदेश आहे. बाळंभट, अहो काय बोलायचंय ते मोकळेपणाने बोला. बोला. तर म्हणजे कसं बोलू, कुठून सुरुवात करू ना तेच कळत नाही. महाराज, आता दिग्रजकरांचे आणि आमचे सगळ्यांचे संबंध किती वर्षापासून हे तुम्हाला तर चांगलं माहिती. म्हणजे आम्ही तुम्हाला काही सांगू शकतो एवढा तर हक्क आहेच की नाही आमचा. अहो काय बाळंभट, अहो काय चाललंय तुमचं? हे काय तुम्ही गोल गोल बोलताय? दिग्रजकरांशी तुमचे संबंध, त्याच्यानंतर विठुराया, त्याचा आशीर्वाद, त्याचा संकेत. अहो काय चाललंय? तुमच्या बुद्धीचा, विठुरायाच्या संकेताचा, या सगळ्याचा काय संबंध? इथे त्या श्रीकलामुळे आमचं डोकं आउट झालंय. जरा इसकटून सांगा की. मोठ्या बाई, माफ करा मोठ्या बाई, हे फक्त तुमच्यासाठीच नाही तर अख्ख्या गावासाठी धक्कादायक आहे. म्हणजे आमच्या सगळ्यांची मतीच गुंग झाली बर का. बाळंभट, अहो विठुराय आहे की, काहीतरी मार्ग दाखवेल तो. तुम्ही बोला, काय बोलणार होतात?
इंदू, अगं ते आपले सदू किरपेकर आहेत ना, ते मुंबईला त्यांच्या मुलाकडे असतात आजकाल. हा मग अहो, मग त्यांचं आता घर बंदच आहे ना गेले 6 महिने. तिकडे कोण नाही राहत. आणि आम्हाला नाही वाटत की एवढ्यात तिकडे कोण राहायला येईल. म्हणजे आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही मंदिरात राहण्यापेक्षा त्या घरात राहावं. ए रत्ने, हे बघ, श्रीमंत आणि खानदानी माणसाला वेळेतच नाश्ता हवा असतो. अजून किती वेळ वाट पाहायची आम्ही? उद्यापासून वेळेवरच येणार नाश्ता. ते काय ना, घर नवं आहे, श्रीमंती नवी आहे, त्यामुळे सवयीचं होपर्यंत थोडा वेळ इकडे तिकडे होणारच. ठीक आहे, आजच्या दिवस चालून घेतो, पण उद्यापासून असा हलगर्जेपणा चालणार नाही. नाहीच होणार असं. हम्म. आता काय आमच्यात बसून खाणार आहे का? नाही, मग त्याची डोक्यावर का उभी आहे? चल, काम बघ. कामच होतं, काय काम होतं? थोडी मदत पाहिजे होती. आता नुसती बघत का उभी राहिलीस? कसली मदत पाहिजे सांग ना. पैसे पाहिजे होते. पैसे? हो, 50,000 रुपयाची गरज होती मला. 50 वर किती झिरो ठेवताय माहितीये का? 4. तुला काय वाटतं, आम्ही पैशाचे बंडल आमच्या कनवटीला लावून फिरतो का? या आमच्या खिशात पैशाचा पाऊस पडतो? नाही, असं काही नाही, पण काम करून घेतलं त्याचा मेहनताना मिळालाच हवा ना. 50 रुपयाची लायकी नाहीये, पण पाहिजे किती? 50,000. तुमची लायकी बघूनच पैसे मागते. हे आमची लायकी काढायची नाही. तुम्ही माझी काढली ती? अरे का फुकट होत होतं का? रसायनासाठी पैसे लागत नव्हते? मला पैशांची गरज आहे, मलाही माझे खर्च आहेत. हे असं रस्त्यावर भीक मागायला किती खर्च येतो ग? खायचे वांदे होते तुझे. आम्ही आधार दिला, राहायला घर दिला. फुकट नाही केलं, काम केलंय मी त्या बदल्यात तुमचं. आवाज खाले. ए, चल, नाही देत तुला पैसे, चल. 2 वेळेला जेवायला देतोय ना, तेच उपकार समज. 2 घास खायचे आणि गुमान पडून राहायचं. म्हणजे त्या घरात पण दिवा लागेल आणि तुम्ही सगळे या प्रॉब्लेम मधनं बाहेर येईपर्यंत आधार मिळेल ना. या श्रीकलानं आणि त्या पोपटरावनं पार रस्त्यावरती आणलं आपल्याला. वाटतं होईल त्यांचं. कधीच भलं नाही झालं पाहिजे. बरोबर बोलताय तुम्ही सासूबाई. आणि आता आहे ना, आपणही गप्प बसायचं नाही. भाऊजी, आपलं स्वतःचं हक्काचं घर असताना असं दुसऱ्याकडे आश्रितासारखं राहणं मला तरी पटत नाही. मोठ्या बाई, आम्ही समजू शकतोय, पण बघा ना, म्हणजे शकुंतला वहिनींची तब्येत बरी नसती, घरात एवढी माणसं, सगळ्यांची आबळ होईल ना. आणि त्यात तो पोपटराव सारखं येऊन तुम्हाला त्रास दे. त्यापेक्षा आम्हाला असं वाटतं की सदूचं घर तुमच्यासाठी योग्य आहे. बाळंभट, हे बघा, तुमच्या भावना मी समजू शकतो, पण ही एवढ्या मोठ्या स्वरूपाची मदत मी कधीच स्वीकारणार नाही, हे तुम्हालाही माहिती. महाराज,
अहो आम्ही काय पोरके आहोत का? बाळंबट हो तसं नाही. आम्ही जर इथून गेलो तर पोपटराव आणि श्रीकलेला वाटेल की आम्ही त्यांना घाबरलो. उलट इथे राहिलो तर त्यांच्या हालचालीवर आम्हाला लक्ष ठेवता येईल. खोटेपणानं घर मिळवलंय त्यांनी. उद्या ह्या मंदिराचं बरं वाईट करतील. हे मंदिर आम्हा दिग्रसकरांच्या जीवापेक्षा मोठं आहे बाळंबट. अगदी बरोबर. इंदू म्हणते ते अगदी बरोबर आहे. हे बाप शकुंतला नारायणी होईल सगळं नीट. थोडे दिवस कळ काढू. व्यंकू महाराज म्हणतात तसं हेही दिवस सरतील. आपण लवकरच आपल्या वाड्यात परत जाऊ. महाराज तुम्ही म्हणताय ना ते मान्य आहे, पण जोपर्यंत तुम्ही सगळे मंदिरात आहात ना तोपर्यंत चहा पाणी आणि जेवण माझ्याच घर नाही. आता याला नाही म्हणायचं नाही. हा एवढा हक्क आहे आमचा. बाळंबट लईच हलक्यात घेतायत पोपटराव या रत्नाला. ए मालक म्हणायचं. मालक मालक कळलं? मालक मान्य आहे. मी रस्त्यावर फिरत होते, भीक मागत होते. तू तरी काय वेगळं करत होतास? एकेरीवर यायचं नाही. नाही येत पोपटराव मालक. पण तुम्ही सुद्धा हे विसरू नका, हे जे दिवस आलेत ना ते फक्त माझ्यामुळे. तुम्ही या घरात आलायत ना ते मी केलेल्या अर्जाच्या जोरावर. आणि तुमची श्रीकला सुद्धा त्याचाच वापर करून इथपर्यंत आलीये. तुम्ही सुद्धा मालक बनून इथे बसलायत ना खानदानी मालकासारखे खायला, हे पण माझ्यामुळेच. चल निघ, चल निघ. आमच्या डोळ्यासमोर उभी राहू नकोस. जाईन. माझे 50,000 रुपये द्या मला, मग जाते. नाही देत तुला. चल जा. मी खूप गैरफायदा घेतायत माझा. खूप महागात पडेल. चल निघ, नाही तर बाबा तुम्ही रत्नाशी हे जे काही वागताय ना ते खूप चुकीचं आहे. 50,000 रुपये मागते ती. 50. 60 मागू देत, काय 70 मागू दे, 80 मागू देत. श्रीकला भे भे तू बोलतेस? तू हो हे मीच बोलतीये, कारण मला हे चांगलं माहितीये. रत्नाने केलेल्या अर्कामुळेच आपण दिग्रसकरांना या घराच्या बाहेर हाकलू शकलोय. रत्ना पैसे पाहिजे ना तुला? चल मी देते पैसे. बाबांचं म्हणणं काही एवढं मनावर घेऊ नकोस. चल. माझ्याशी खूपच वाईट बोलले पोपटराव. अगं बाई झालं ना आता ते. हा तुझ्या समोर बाबांना झाडलं ना मी. मला भिकारी बोलले, माझ्यावर हात उचलला त्यांनी. माझ्याशी पुन्हा असं हिचकाट बोललेलं मला अजिबात चालणार नाही. सांगून ठेव त्यांना. ए रत्ना अगं बास कर ग आता.
किती वेळा तीच तीच सीडी लावणार आहेस तू? पैसे पाहिजे ना तुला? 50,000. 5वर 4 पूज्य. पूज्य? 0 0 पोपटराव. ए माझे बाबा आहेत ते, इज्जतीत बोलायचं. मग पैसे दे. मिळतील ना? 50,000 काय 1,00,000 रुपये देईन मी तुला, पण आत्ता आत्ता थोडी कळसोस. अजून अजून किती वेळ पाहिजे तुला? अगं आत्ताशी तर कुठे आपण या घरात आलोय. हा, थोडं थोडं सगळं सेटल होऊ दे, थोडा वेळ जाऊ दे. मी म्हणाले ना तुला 1,00,000 रुपये दे. नक्की? नक्की. श्रीकला, ही रत्नी जरा जास्तच माजली आहे. 50,000 रुपये मागत होती आमच्याकडे. 50. बाबा ती 1,00,000 मागे, तुम्ही देणार आहात का? ए श्रीकला, त्या भिकारडीला पाठीशी घालून माजवू नको. आज 50,000 रुपये मागितले, उद्या 1,00,000 रुपये मागेल. बाबा कामाची लोक कामाचेच पैसे मागणार ना. म्हणजे आता तू त्या भिकारडीचा माज आम्हाला सहन करायला लावणार आहे? मग दुसरा काही पर्याय आहे का आता आपल्याकडे? बाबा एक गोष्ट लक्षात घ्या, रत्नाच अशी आहे जी अर्क बनवू शकते, तुम्ही किंवा मी नाही. आणि आता तिला जपणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ती इंदी आणि ती आनंदी ह्या गप्प बसणाऱ्यांपैकी नाहीयेत, हे विसरून चालणार नाही. हे सगळं मान्य आहे, पण ही रत्नी उद्या डोक्यावर बसेल आणि आपल्याला ब्लॅकमेल करील. ही पहिली आहे का डोक्यावर बसणारी? याआधी जी जी माणसं आपल्या डोक्यावर बसली आहेत त्यांचं मी काय केलंय हे चांगलंच माहिती आहे ना तुम्हाला. त्यामुळे योग्य वेळ आली की रत्नाचंही तेच होईल जे इतरांचं झालं. म्हणजे गरज सरो आणि रत्ना मरो. गोपाळचं जाणं, श्रीकलानं आपल्याला घराबाहेर काढणं, या सगळ्यामुळे व्यंकू महाराज खूप दुःखात येत रे. त्यात त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शिष्यावर विश्वास नाही ठेवला. याचा खूप त्रास होत असेल का त्यांना? तर त्यांनीच काय, आम्ही कोणीच नाही, मी सुद्धा नाही. ही फक्त चूक नाही, हा अपराध आहे, मोठा अपराध. अरे जे काय झालं त्यात तुमचा दोष नाहीये, परिस्थितीच तशी आली होती. आणि या गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करून काय हाशील आहे मला सांग? पण ती गोष्ट अशी सहजासहजी मनातून जाणार पण नाही ना इंदू. आदू, मला असं वाटतंय आपण त्या इन्स्पेक्टरला गाठून गोपाळ आणि मिटकरच्या खुनाविषयी जाणून घ्यायला पाहिजे. मला वाटतं यात श्रीकलेचाच हात आहे. इंदू, गोपाळ दादाचं समजू शकतो, पण मिटकरच्या खुनामागे श्रीकला कशी काय? अरे कारण खून झाला तेव्हा मी तिथेच होते. मी बघितलं इन्स्पेक्टरचा चेहरा. अरे अर्क पिल्यावर एखाद्याचं तोंड कसं होतं तसंच झालं होतं. तू त्या दिवशी बघितलंस ना व्यंकू महाराजांना, अगदी तसंच. आपल्याला जायला हवं तू. चल. ही मी गप्प बसायलाच तयार नाहीये. कधी कधी वाटतं ना हिचा पण गोपाळ करावा आणि पाठवून द्यावा त्याच्या सोबतीला. नाही 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 श्रीकला, हा विचार सुद्धा तू मनात आणू नकोस. तिला जर काही झालं ना तर संशयाची पाल सगळ्यात आधी आपल्याकडे येईल. इतक्या मेहनतीने जुळवून आणलेला डाव हातातून निसटून जाईल.
जेलातलं जीवन आणि जेवण दोन्ही वाईट असतं बर का. हे मी अनुभवाने सांगतोय. आपलं जगणं कठीण होईल. मग काय करायचं आपण? त्या इंदीचा जर बंदोबस्त केला नाही ना तर ती आपल्याला तिथेच पाठवेल. परिस्थिती बिकट आहे. त्या करिश्माला अडकवणार होतो ना आपण. त्या इंदीने तिची केस लढली आणि तिला सोडवलं. हे बघा, जर ती त्या इन्स्पेक्टरला भेटली आणि तो जर खरं बोलला ना तर आपण मेलो, ठार होऊ आपण. परत ते जेल, ते जीवन. तिकडला आपलं काही खरं नाहीये. आपलं काहीच खरं नाहीये. श्रीमला, अगं बोल ना. काहीतरी विचार कर. विचार कर. अगं विचार कर ना. केला विचार. आता मला चांगलंच माहितीये की मला काय करायचंय. राया, अरे किती केस वाढलेत. ओरडत नाही का तुला शाळेत? आई, आपण घरी कधी जाणार गो? आज ना मी तुला तूप साखर पोळी दिली. तुला आवडते की नाही? ते सोड, आधी मला सांग की आपण घरी कधी जाणार? राया, शाळा सुटली ना की इकडे तिकडे खेळायचं नाही. गपचूप परत यायचं. कळलं का? मला काळजी वाटते की नाही? बरं चला आवर. उशीर झालाय. चला आवर पटकन. चल. आई, आपल्यावर ही वेळ श्रीकला मामींनी आणली ना? मला माहिती होतं ती वाईट आहे, म्हणून ती मला कधीच नाही आवडली. राया, राया, जी गोष्ट तुला कळली पण आम्हाला नाही कळली. कारण तुम्ही इंदू मामीचं नाही ऐकलं म्हणून. चुकलंच आमचं. आपण कधी जाणार ग घरी? जाणार की नाही? जाणार बाळा, लवकर घरी जाणार. तू जास्त विचार करू नको. बरं शाळेत जायचंय की नाही? चल आवर बरं. आणि राया, इकडे तिकडे फिरायचं नाही. लवकर ये. चल. बाय बाय. सावकाश. सर, आम्हाला तुमच्याकडून एक मदत हवी. हे बघा, तुम्ही जर का पुन्हा तुमच्या विठुरायाच्या मूर्तीबद्दल बोलत असाल तर माझ्याकडे एकच उत्तर आहे. तपास सुरू आहे आणि काही प्रोग्रेस झाली तर आम्ही कळवूच. थँक्यू सर, पण आम्हाला एक वेगळी मदत अपेक्षित आहे. हा बोला. आम्हाला इन्स्पेक्टर गुलाब भोसलेंना भेटायची परमिशन हवी, ज्यांनी सुरेश मिटकरला कस्टडीत गोळी मारली. अहो काय हे काहीही? ते अजिबात शक्य नाही. सर प्लीज, आमच्या गावात जे 2 मर्डर झालेत त्यांना. एक मिनिट. तुमच्या गावात फक्त मोहितराव बोडके पाटील यांचाच मर्डर झालाय ना? नाही सर, आमच्या गोपाळचाही मर्डरच झालाय. माझा भाऊ डॉक्टर गोपाळ दिग्रसकर. अहो पण ती तर आत्महत्या आहे, कारण तसं पोलीस रेकॉर्डमध्ये लिहिलंय. नाही सर, खात्रीने हा मर्डरच असणार आहे. आणि याविषयी आम्हाला इन्स्पेक्टर भोसलेच नीट सांगू शकतात. प्लीज सर, त्यांना भेटायची परमिशन द्या. काहीतरी क्लू नक्की मिळणार आहे. हे बघा, खरं म्हणजे ते माझ्या हातात नाहीये. जर माझ्या हातात असतं तर मी नक्कीच परमिशन दिली असती. म्हणजे ते तालुक्याच्या जेलमध्ये आहेत. आम्ही तिथेही जाऊ. तुम्ही तिथल्या सरांशी बोलून घ्या ना प्लीज सर. थोडं कोऑपरेट करा प्लीज. ठीक आहे, मी बोलून घेईन.
थँक्यू सर. थँक्यू साहेब. ही श्रीकला मामी ना वाईटच आहे. तिच्यामुळे घरातले सगळे दुखी आहेत. आणि आज माझी आई पण रडत होती. मला शाळेला पण उशीर होतोय. तू तिच्यामुळेच. होय, तुमचा संशय अगदी खरा आहे. डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांनी आत्महत्या केलेलीच नाहीये. तो एक मर्डरच होता. हे नक्की त्या श्रीकलाने केलेलं असणार. होय, श्रीकला आणि पोपटरावचं काम आहे हे. आणि मग पोस्टमॉर्टम रिपोर्ट? ते मीच मॅनेज केले होते, पैसे खाऊन. लाज नाही वाटत तुम्हाला? वाईटाचा शेवट हा असाच वाईट होतो. पटलं असेल आता तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब. तुमच्या या हव्यासामुळे खुनी असे मोकाट सुटतात. त्यांच्या कुणाची शिक्षा भोगताच आहे ना आता ते. भोगायलाच पाहिजे रे आदू. मला सांगा, तुम्ही त्या मिटकरला का मारलत? ते पोलीस कस्टडीत. मीच मारलंय. पण मी असं का केलं, कोणत्या धुंदीत केलं, मला काहीच आठवत नाही. माहिती नाही मला ते. माहित नाही म्हणजे? माझ्या मेंदूवर माझा ताबाच नव्हता. मी असं का आणि कधी केलं मला काहीच आठवत नाहीये. अर्क, तुम्ही त्या मिटकरला का मारलत? ते पोलीस कस्टडीत. मीच मारलंय. पण मी असं का केलं, कोणत्या धुंदीत केलं, मला काहीच आठवत नाही. माहित नाही म्हणजे? माझ्या मेंदूवर माझा ताबाच नव्हता. मी असं का आणि कधी केलं मला काहीच आठवत नाहीये. अर्क, तुम्ही जेव्हा मिटकरला मारलं तेव्हा मी तिथेच होते. कोणत्या तरी ट्रान्स मध्ये गेला होतात तुम्ही. असे रोबोट सारखे वागत होतात. मला सांगा, पोलीस स्टेशन येण्याआधी तुम्ही कुठे गेला होतात का? मी पोपटरावच्या घरी गेलो होतो. पोपटरावकडे कशासाठी? मिटकरला मॅनेज करण्याचे पैसे घेण्यासाठी. लाच खायला गेला होतात म्हणा की. असो, पैसे सोडून दुसरं काय खाल्लं तुम्ही तिथं? श्रीकलाने मला चहा दिला होता. त्यानंतर मला काहीच आठवत नाही. वाटलंच होतं मला. ही सगळी त्या श्रीकलाची खेळी आहे. त्यांनी चहात अर्क पाजला तुम्हाला. अर्क म्हणजे? बुद्धीवर ताबा आणणारा अर्क. स्वयंपाकघरातून साखरेचा डबा आणा. आता ही साखर सगळ्यांना वाटा. त्या श्रीकला आणि पोपटरावला मी सोडणार नाही. काय करणार? कसं करणार? इथं थांबून त्यांना धडा शिकवायचा. आता एकच उपाय उरलाय. कोणता? तुम्ही तुमचे सगळे गुन्हा कोर्टात कबूल करा. पण मी ते अर्काच्या अंमलाखाली केलं ना. अर्काच्या अंमलाखाली तुम्ही फक्त मिटकरला मारले. त्याच्या आधीचं काय हो? आमच्या गोपाळचं प्रकरण तुम्ही सरळ सरळ पैशांसाठी दाबलंय. चुकलो मी. हे आम्हाला नाही, कोर्टाला सांगा. हे बघा, तुम्हाला तसं पण आता मिटकरच्या कुणात शिक्षा होणारच आहे. त्यामुळे जर तुम्ही आता कबुली दिली ना, तर तुम्हाला ज्यांनी अडकवलंय ना ते सुद्धा अडकतील. महत्वाचं म्हणजे अपराधाचं ओझं कमी होईल. काय मग, देणार का साक्ष कोर्टात? हो, तयार आहे मी. आदू,
आता काही हो, या श्रीकलेला धडा शिकवायलाच पाहिजे बघ. इंदू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इंदू तुझी शपथ घेऊन सांगतो, आता यानंतर मग मी कधीच तुझ्यावर अविश्वास नाही दाखवणार. राया दिसत नाही रे. अरे हो, यावेळी तर तो बॅट घेऊन हुंदडत असतो इकडे तिकडे. नारायणी ताईला विचार. नारायणी ताई, अगं राय कुठे? गानू मामींनी पेन पाठवलंय त्याच्यासाठी. आणि पप्पा केजाची अंजीर बर्फी. काय झालं? इंदू, राया सकाळी शाळेत गेला होता, अजून नाही आलाय ग. अगं नारायणी तर एवढं काय त्यात, इथंच कुठेतरी क्रिकेटच्या मॅच लावत बसला असेल. हा नाही, आम्ही सगळीकडे बघून आलो पण तो कुठंच नाहीये. एखाद्या मित्राच्या घरी असेल, तिकडे शोधलं का? गेलो होतो ना आम्ही, सगळ्या मित्रांकडे जाऊन आलो आम्ही. तो तिथं पण नाहीये. शाळेत गेलो होतो, शाळेत पण गेलो होतो आम्ही. तिथं विचारलं तर ते बोलले ज्युनियर विंजे सरकार शाळेत आलेच नाही आज. कुठे गेला असेल तो? माझ्या बाळाला काही होणार नाही ना ग. नारायणी तर तू काळजी नको करू, राया असेल इथंच कुठेतरी, शोधू त्याला आपण. मला तर हा घातपाताचा प्रकार वाटतोय. तसं जर असेल तर मला माहिती आहे हे कोणी केलं. पाठ राखीन बाई, कुठं निघालात तुम्ही? ताजी, ही वेळ रडण्याची नाही, लढण्याची. श्रीकला, ए श्रीकला, बाहेर ये. काय गए, माझ्या दारासमोर येऊन बोंबलायला काय झालं तुला? मुस्काट फोडायला आले तुझं. ए ए अरे अरे काय राडा लावलाय? अरे पोपटराव, अजून तर काहीच नाही. आज तू आणि तुझी ही पोरगी वाचत नाहीत माझ्या हातून. ए इंदे, इथे माझ्या दारासमोर राडे नको आहेत मला. बऱ्या बोलानं सांग, आमचा राया कुठं आहे? मला काय
विचारतेस ग? हा, त्याच्या बापाला विचार नाही तर आईला विचार ना. आणि शाळेत गेला असेल तर मास्तरला विचार. चुपचाप निघायचं इथून. माझ्या घरासमोर मला तमाशे नकोयत. हे बघ श्रीकला, ए, हे बघ, ते बघ, इथे बघ, तिथे बघ, हे मला नाही सांगायचं. तुझ्या बायकोला सांग. आणि अरे काय इथे टाइमपास का करताय तुम्ही? नाही काय, तुम्ही आता रायाला शोधायला गेला पाहिजे ना. आता इतक्या वेळात जर रायाचं काही बरं वाईट झालं तर रायाच्या केसाला जरी धक्का लागला ना, जितकी सोडणार नाही आम्ही तुला. नीट सांग, राया कुठे आहे? नाही माहिती. श्रीकला, शेवटचं विचारते, राया कुठे आहे? 100 वेळेला विचारलंस ना तरी माझं हेच उत्तर असणार आहे, मला माहिती नाही. मग आज तुला तुझा बापही वाचू शकणार नाही. तुला तर सोडायलाच नसते का? अगं, चल, सोड आता तुला मी. शांत हो. काय वेंकू महाराज, तुमच्या शिष्याला लोकांना धमक्या देण्याचं सुद्धा ट्रेनिंग दिलं की काय तुम्ही? नुसतं धमकवायचं नाही तर पिसाळलेल्या कुत्रीसारखं अंगावर धावून जायचं ट्रेनिंग दिलं, भॉ भॉ करत. माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस. बोला ना, सांग आमचा राया कुठे, नाही तर तुला मी नाही सांगणार. जा तुझ्या तर. श्रीकला, श्रीकला, माझ्या बाळाने काय बिघडवलंय तुझं? का अशी वागतेस? पण त्याचा ज्या खानदानाशी नाते त्यांनी बिघडवलं ना. इतकी निष्ठुर नको ग वागूस. हवं तर मी तुझ्या समोर हात जोडते. फक्त हात जोडशील, पाया नाही पडायचा. हो, हवं तर मी पाया पण पडायला तयार आहे. कुठे माझा राया? बर, चल पड पाया. नारायणीताई, थांब. या नालायक बाईच्या पाया पडायची काही गरज नाहीये. चुप्प सिद्धू, आता तू काही बोलू नको. माझ्या रायासाठी मी काही करायला तयार आहे. काय गे, एकटीच पडणार पाया? विजय सरकार पण पाया पडतील, पण प्लीज प्लीज सांग, राया कुठे? हे बघ, महागात पडेल लय अति करायला, तुला सांगते. ऐक ऐक, नवऱ्याचं ऐक जरा. अगं, घर गेलंय ग तुझं. मी ठरवलं ना तर या मंदिरातून सगळ्यांना बाहेर हाकलून देईना. मोठ्या बाई, लेक जावई माझ्या पाया पडतायत. तुम्ही पण जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल. मेलीस तू. सोडा हिंदू, लांब राहायचं माझ्या पोरीपासून. तिला टच करायचं नाही.
श्रीकला ऐक ना, कुठे आहे आमचा राया सांग ना. अगं तुझ्या पायाच काय अख्खं लोटांगण घालते, पण सांग की. ही नाटकं करायची काही गरज नाही आता. तर तुला माहिती असेल तर सांग, सोड आमच्या रायाला. हे बघ ऐक, तू असं केलंस ना तर तुला आणि तुझ्या वडिलांना दोघांना पण जीवदान देईन. हा असं वाटतंय ना तुला की रायाला मी किडनॅप केलंय? तूच केलंस. चल ओपन चॅलेंज देते तुला. पुढच्या 24 तासात तुमच्या रायाला शोधूनच दाखव. आणि जर का नाही जमलं तर रायाची डेड बॉडी मी स्वतः तुमच्या समोर आणेन. आज विंजे सरकारांना ना कोणाचा तरी खून करावा असा वाटतोय. गोळ्या घालाव्या अशा वाटतायत त्या श्रीकलाला. दाजी आव शांत व्हा. कसं शांत होऊ मी? सांगा ना कसं शांत होऊ? हे बघा, तुमच्या मनात काय सुरू आहे मी समजूच शकते, पण हवा असा विचार करू नका, अजिबात करू नका. ह्या असल्या लोकांसाठी कायदा आहे. हो हो हा ठीक आहे. पप्या आणि इम्रानला सांगितलंय मी, ते शोधतायत सगळीकडे. अधोक्षज 1 मिनिट थांब. मला काय वाटतंय बरं का, आपल्या रायाचं अपहरणच झालंय असं आपण सगळेजण का समजतोय? सासरे बुवा, असं कसं बोलताय तुम्ही? राय मिळत नाहीये कुठेच. बाई कशी आहे माहिती आहे ना तुम्हाला. हे बघा, मला मान्य आहे तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे, पण कुणाच ठाऊक राया कुठेतरी गेला असेल, तो येईल. मला असं वाटून जातंय की राया सुरक्षित असेल. तुमचं वाटणं खरं होऊ देत महाराज. विठुराया तूच मार्ग दाखव. त्या श्रीकलेने माझ्या मुलाचं काही बरं वाईट नसेल ना केलं. देव तिला तसं न करण्याची बुद्धी देव, तेच तिच्या भल्याचं असेल. नाही म्हणजे तिने तसं केलं ना तर तिच्या बापाला आणि तिला दोघांनाही मारीन मी. आई आता अशा परिस्थितीत मरण्याच्या गोष्टी नको करू. नारायणी ताई, ताई अजिबात काळजी करू नकोस. आपण शोधून काढू रायाला. विठुराया आहे. श्रीकला, अगं स्वतःच्या बापाला तरी सांग तू काय करतेस ते. आम्हाला सतत हे करू नका ते करू नका असा दम देत असतेस, आणि आता स्वतःच काय? हा बोला ना, स्वतःच काय? त्या दिग्रजकरांच्या नातवाचं काय केलंस तू? घाई कसली असते हो बाबा तुम्हाला? तुम्ही पाहिलं नाहीत का की ते दिग्रजकर किती अस्वस्थ झाले होते? आपल्या नातवाच्या काळजीने नुसतेच तडफडत होते. अगं पण श्रीकला, असले प्रकार अडचणीत आणतील आपल्याला. एकतर 17 सायास करून पोहोचलोय आपण इथे. ज्या वेगाने आपण ह्या घरात आलो ना, त्याच्या दुप्पट वेगाने आपल्याला घरातून हकलपट्टी नाही झाली पाहिजे, हे लक्षात ठेव.
अगं, तुला वेड तर लागलं नाही? हसतेस काय अशी? नाही 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 नाही, मला वेड नाही लागले, पण तुम्ही विचार करत राहिलात ना तर तुम्हाला वेड लागेल. अगं पण म्हणजे आम्ही विचारच करायचा नाही. बाबा, ते माझ्यावर सोडून द्या ना तुम्ही. हे बघा, तुम्ही चिल करा. तसं नाही श्री. माझ्यावर विश्वास ठेवा जरा. मी जे करतेय ते अगदी बरोबर करते. विंजे सरकारांची मती कुंक झाली. आयुष्यात पहिल्यांदा आमचं डोकं चालणं बंद झालं. आमचा राया कुठे असेल, कसं शोधायचं त्याला, कुठं शोधायचं काहीच कळत नाहीये आम्हाला. आणि ती नालायक बाई तिने चॅलेंज केलंय. नारणीची काय हालत झाली बघताय ना तुम्ही. सगळ्यांचं सगळं माहिती आहे. अशा डिंग्या हाकणाऱ्या विंजे सरकारांना त्यांचा एकुलता एक पोरग कुठं गेलाय हे माहित नाही. सासूबाई पहिल्यांदा विंजे सरकारांना स्वतःची लाज वाटते. लाज. जावे बापू, शांत व्हा बरं. हे बाप, असं परीक्षेच्या वेळेला हात पाय घालण्यात काय अर्थ आहे? हो दाजी, राहायला काही होणार नाही. आपण राहायला शोधून काढू. पण कुठे आणि कसं? त्या पाताळ लक्षणी बाईनं काय केलं असेल काय माहिती. आणि तो थेरडा नालायक तिचा बाप, दोघांनी त्याला कुठे लपवून ठेवलं असेल काय माहिती. अहो दाजी, काही होणार नाही आपल्या राहायला. विठुरायावर विश्वास ठेवा. पण विठुरायाच नाही ना आपल्या बरोबर. शक्यच नाही. दाजी, विठुराया या इंदूला आणि तिच्या माणसांना कधीच अंतर देणार नाही. ती श्रीकला आपल्या रायाला कुठेही लपवू देत. मी शोधून काढणार.